So today's topic that we are discussing is about Jesus, the greatest philosopher. Could we have the slide one, please? Yes. आणि यावेळेस आपण जो विषय शिकणार आहोत त्या शीर्षकाचं नाव अशा प्रकारे आहे, जो येशू ख्रिस्त आहे तो सर्वात मोठा आणि महान तत्वज्ञानी आहे. Yes, you heard it right. The greatest philosopher. We know Jesus Christ as Lord and Savior, Messiah, teacher, rabbi, but he's also a greatest philosopher. Today we are आणि- going to see that. ज्या प्रकारे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपला तारणारा आहे, त्याच प्रकारे तो आरोग्यदाता आहे, तो आपला मसीहा आहे आणि तो आपला शिक्षक आहे. पण आज आपण जो शीर्षक पाहणार आहोत त्याचं नाव असं आहे, येशू ख्रिस्त हा तत्वज्ञानी देखील आहे. Because we never fully understood Christ in perspective of philosophy, in perspective of a philosopher. So today we are going to understand a different dimension, a different angle towards Jesus Christ. आणि आतापर्यंत आपण कधी ऐकलेलं नसेल किंवा पाहिलेलं नसेल, वाचलेलं नसेल की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मोठा आणि महान तत्वज्ञानी देखील आहे. म्हणून आज आपण वेगळ्या दिशेने त्याचा अभ्यास करणार आहोत. But before that, we have to understand the word philosophy. Many of the Christians do not understand the word philosophy. We have to understand the basic root of philosophy. पण त्याच्या अगोदर आपल्याला तत्वज्ञान किंवा तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला लागेल. कित्येक ख्रिस्ती लोक आहेत त्यांना याचा अर्थ माहिती नाही, म्हणून त्याचा मूळ अर्थ काय आहे तो आपण प्रथम पाहूयात. So this word philosophy, it comes from two Greek root words, philein and sophia. आणि फिली आणि सोफिया हे जे दोन हेल्लेनी शब्द आहेत त्या दोन शब्दापासून फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान हा शब्द येतो. So philein means love and sophia means wisdom. आणि फिली म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रीती, आणि त्याच प्रकारे सोफिया याचा अर्थ असा होतो ज्ञान. Hence, we could understand that philosophy is somebody, a person who is loving the wisdom. आणि म्हणून आपण याचा अर्थ असा घेतो की फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणजे काय, असा कोणीतरी व्यक्ती की ज्याचं ज्ञानावर फार मोठं प्रेम आहे. A person who loves wisdom, a person who asks critical questions, a person who asks logical philosophical questions, said to be love as philosophy. आणि असा व्यक्ती की ज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये जे ज्ञान आहे, बुद्धी आहे ती आवडती, त्याच प्रकारे जे गंभीर आणि मूळ प्रश्न आहेत ते त्याला विचारायला आवडतात, आणि त्याच प्रकारे असे काही प्रश्न आणि विचार जे आपल्याला खरोखर मोठे विचार करण्यास भाग पाडतात. Yeah, we'll take slide number 2. Yes. Yes. So we have mentioned why Jesus is greatest philosopher, because of wisdom, because of questioning skill, because of critical thinking. आणि आपण ज्यावेळेस आत्ताच ऐकलेलं आहे की येशू ख्रिस्त हा बुद्धीवर एवढं प्रेम का बरं करतो, कारण त्याच्या मागचं कारण हे आहे की तो मोठा आणि महान तत्वज्ञानी तर आहेच, पण जे गंभीर आणि महत्वाचे प्रश्न आपण विचारले पाहिजेत अशी त्याची इच्छा आहे. Why? Because Jesus did not teach people what to think, but he challenged people how to think. आणि आता कसा विचार केला पाहिजे याच्यापेक्षा जास्त आपण आता कोणत्या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि महत्वाचे प्रश्न कोणते आहेत, महत्वाचे प्रश्न आपण कोणते विचारले पाहिजेत याच्यावर जास्तीत जास्त भर येशू ख्रिस्ताने दिला. Because Jesus did not give direct answers. He asked deep, critical, philosophical questions. कारण येशूने लगेचच त्या प्रश्नांची उत्तरं दिले नाहीत, पण त्या प्रश्नांना प्रश्न म्हणून त्याच प्रकारे एक मोठा आणि गहन असा विचार त्यांच्या समोर ठेवला. He asked such uncomfortable questions to the people, to the Pharisees, that made them to think critically. आणि त्याच प्रकारे जे परुषी लोक आहेत आणि शास्त्राचे अभ्यासकर्ते आहेत, येशू ख्रिस्ताने त्यांना असे प्रश्न विचारले की जे मुळाचे प्रश्न आहेत, महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत, जेणेकरून ते अस्वस्थ होतील आणि त्यांना विचार करण्यास भाग पाडतील. They made them, those questions forced them to examine their hearts. Those questions forced them to examine their false ideologies, false assumptions, and false belief as well. आणि त्याच प्रकारे त्यांचा जो चुकीचा असा विश्वास होता, त्याच प्रकारे त्यांचं चुकीचं असं जे विचारसरणी होती आणि चुकीचं त्यांचं विचार करण्याची पद्धत होती, याच्यावर विचार करण्यास त्याने भाग पाडला. And today in this context, we are going to study 3 scriptures that proves Jesus Christ as a critical thinker, as a philosopher. आणि याच पार्श्वभूमीला घेऊन आता आपण पुढे जाऊयात आणि 3 आपण शास्त्रपाठामधून संदर्भ बघूयात. आपल्याला समजून येईल की येशू ख्रिस्त हा कसा काय एक महान असा तत्वज्ञानी होता. The first scripture we are going to take from the Gospel of John chapter 5 verse 6. Please open the Bible. आपण आपले पवित्र शास्त्र यावेळेस उघडूयात आणि पहिला शास्त्रपाठ आपण पाहूया योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 6 मध्ये. I'll request brother to read chapter 5 verse 6. योहान 5वा अध्याय वचन 6. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? Yes, this scripture, this text is in context. We also have to understand the context always when we are reading any passage or a scripture.
आणि आता हे जे वचन आपण वाचलेलं आहे फक्त त्या एकाच वचनाकडे न बघता याचा नेमका संदर्भ काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, हे देखील आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. We'll change the slide to next slide. Next. Yes. So, in this context, there is a person who is lying, who is paralyzed, and who is lying at the pool of Bethsaida. आणि या ठिकाणामध्ये एका पंगू मनुष्याविषयी सांगितलेलं आहे. बेथसेदा तळ्याजवळ तो बसलेला आहे And he is there lying and paralyzed for 38 years. Imagine 38 years is a long time period. आणि आपण पाहतो की या तळ्याजवळ हा जो व्यक्ती आहे तो 38 वर्षांपासून बसलेला आहे. आता लक्षात घ्या की 38 वर्षे हा काळ फार मोठा होतो. He has been sick, he has been paralyzed, he is pain and in suffering for 38 long years. आणि तो त्या ठिकाणामध्ये पंगू आहे, त्या ठिकाणामध्ये आजारी आहे, त्या ठिकाणामध्ये रोगी आहे आणि भरपूर मोठा काळ म्हणजे 38 वर्ष तो त्या ठिकाणामध्येच बसलेला आहे. And when you notice this pool of Bethsaida, it has got some spiritual healing properties, so to say, as per the scriptures. आणि शास्त्रपाठामध्ये सांगितल्याप्रमाणे बेथसेदा हे जे तळ आहे ते यासाठी ओळखले जायचं की जो कोणी आजारी व्यक्ती त्या ठिकाणामध्ये जायचा त्याला आरोग्य प्राप्त व्हायचं. So when Jesus looks at this person, this paralyzed person, he directly asks him, "Do you want to get well?" ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने या व्यक्तीकडे पाहिलं त्यावेळेस त्याला प्रत्यक्ष प्रश्न येशूने विचारला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? Now just imagine, he would definitely have to get well because he's lying there since 38 years. But why did Jesus ask that deep, penetrating, critical, philosophical question? आता आपण विचार करूया की हा व्यक्ती जो आहे तो 38 वर्षापासून आजारी आणि रोगी त्या ठिकाणामध्ये पडलेला आहे. मग आता त्याला बरे होण्याची इच्छा तर असणारच. मग का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला असं विचारलं की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? हा गंभीर, महत्वाचा आणि तत्वज्ञानाने भरलेला प्रश्न त्याला का विचारण्यात आला? Jesus was not asking these questions because he didn't know the answer. आणि येशू ख्रिस्ताने त्याला यासाठी हा प्रश्न विचारला नाही कारण त्याला उत्तर माहिती नव्हतं. Jesus knew everything about this person, his paralysis, his pain and suffering, his condition since last 38 years. He knew everything about this person. येशू ख्रिस्ताला या व्यक्तीविषयी सर्व काही माहिती होतं. तो 38 वर्षांपासून त्या ठिकाणामध्ये आहे, पंगू आहे आणि त्याच प्रकारे त्याला चालता येत नाहीये आणि त्याचे सर्व जे आजार आहे, रोग आहेत. But when we read the context in verse 6, we see what this person says. We see that Jesus learned that he has been in that condition for a long time. So he knew everything. Jesus knew everything about this person. आणि पुढे जाऊन आपण वचनामध्ये पाहिलं तर असं पण लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला आता हे समजलं की तो या ठिकाणामध्ये पुष्कळ काळापासून, पुष्कळ वर्षांपासून पडलेला आहे. येशू ख्रिस्ताला सर्व काही माहिती होतं. So when we meditate on this question, do you want to get well? Imagine our lives also. Do we want to get well in different areas of our life? आणि ज्यावेळेस आता आपण हा प्रश्न ऐकतो आणि त्यावर विचार करतो की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, हाच प्रश्न जर घेऊन आपण स्वतःचं निरीक्षण केलं तर आपल्याला देखील हे माहिती करायला पाहिजे की आपल्याला देखील आपल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये बरे होण्याची इच्छा आहे काय. Yes, this question applies to me. This question applies to every one of us. हा जो प्रश्न आहे तो मला देखील लागू पडतो. हा जो प्रश्न आहे तो आपल्या सर्वांना लागू पडतो. And he was, by asking this question, he was critically doing something deep over there. आणि या ठिकाणामध्ये हा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न विचारून त्याला काहीतरी खोलवर सांगण्याची इच्छा आहे. He was exactly forcing this person to look inwards into his desires, inwards into his will, and inwards into his pain and suffering. आणि आपण पाहतो की येशूच्या आता या प्रश्न विचारण्यामागे अशी इच्छा आहे की तो त्या व्यक्तीला सांगत आहे की तुझ्या आतमध्ये जे काही आहे ते तू आता चांगलं खोलवर तपासून बघ. तुझ्यामध्ये जे काही आतवर आहे ते लपून बसलेलं आहे त्याच्याकडे तू चांगलं परीक्षण कर. Because when we understand this question in terms of philosophy and psychology of a person, कारण ज्या कोणत्या वेळेस आपण हा जो प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीला घेऊन तत्वज्ञानाप्रमाणे आणि त्याच प्रकारे त्याची मानसिकता ओळखून जर विचारला, because not everyone who appears to want a change, they really changes. आणि ज्या कोणत्या व्यक्तीला खरोखरच त्याच्यामध्ये बदल घडून आणण्याची इच्छा असते, जरुरी नाहीये की त्याच्यामध्ये तो बदल घडून येईलच. Because we notice many people in churches today, they have lived their problems for many years and their problem have become their identity. आणि आपण पाहतो की मंडळीमध्ये अशा कित्येक लोक आहेत की कित्येक काळापासून, कित्येक वर्षापासून त्यांच्या जीवनामध्ये ती समस्या चालत आलेली आहे आणि त्या व्यक्तींना आता त्यांच्या समस्येद्वारे ओळखलं जातं. And this person, as the text says, this person was sick for 38 years. Now that sickness has become his identity. शास्त्रपाठामध्ये सांगितल्याप्रमाणे
पूर्ण 38 वर्षापासून हा व्यक्ती आजारी आहे आणि त्याचा आजारच त्याची ओळख झालेली आहे. His conversation, his communication revolved all around his pain and suffering and paralysis. आणि त्याचं जे संभाषण आहे, त्याचं जे बोलणं आहे, हे सर्व काही त्याचा अर्धंगवायू जो पंगू आहे, जो लंगडा आहे, त्याच्यावरतीच त्याची ओळख चालू आहे. Now, when we understand and analyze, look at verse number 7, what he says. आणि आता आपण जर पुढे पाहिलं वचन 7 मध्ये काय लिहिलेलं आहे, त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. Yes. Did you notice what he has to say to Jesus Christ when he asked, do you want to get well? He did not directly said, yes, I want to be healed. But he gave all the blame and all the causes for his suffering. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याला विचारलं की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, त्यावेळेस पंगू मनुष्याने लगेच त्याला होय असं उत्तर दिलं नाही, पण तो त्याची समस्या सांगत बसला, तो त्याचा आजार सांगत बसला आणि तो सबबी देत बसला. Yes, he talked about his condition. He talked about his obstacle rather than his desire and will to, yes, I want to be healed. आणि त्याची परिस्थिती तो सांगत बसला, त्याच्या समस्या तो सांगत बसला, त्याची कारण तो सांगत बसला, पण त्याने याकडे लक्ष दिलं नाही की होय मला आरोग्य हवं आहे. And Jesus internally, deeply knew that before a physical healing could take place, there should be a moral change of heart, moral transformation in terms of mental and spiritual aspects. आणि त्याच वेळेस येशूने ओळखून घेतलं की शारीरिक आरोग्य मिळण्याच्या आधी या व्यक्तीला सर्वात जास्त गरज काय आहे, मानसिक आणि आध्यात्मिक त्याला आरोग्य प्राप्त झालं पाहिजे आणि आतमधून तो बदल त्याला झाला पाहिजे. Jesus knew that this paralytic man needed to move from victim mindset to faith mindset. आणि येशू ख्रिस्ताने चांगल्या प्रकारे ओळखून घेतलं की आता हा जो व्यक्ती आहे जो स्वतःचे पीडित असं सर्व कबुली देत आहे, त्याच्यापासून त्याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि त्याने विश्वासाची कबुली दिली पाहिजे. Also, Jesus at the deepest level of a human heart knew that healing without intention was incomplete. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने असा देखील आपल्यामध्ये विचार केला की हा जो व्यक्ती आहे त्याला शारीरिक आरोग्य देण्याच्या अगोदर आतमधून त्याने स्वतःचं परीक्षण केले पाहिजे आणि त्याला आध्यात्मिक आरोग्य दिलं पाहिजे. Jesus exactly knew that a miracle without a heart transformation would never last long. आणि येशू ख्रिस्ताला हे देखील ठाऊक होतं की जोपर्यंत आतमधून परिवर्तन होत नाही तोपर्यंत जे बाहेरून चमत्कार होईल तो चमत्कार कधीही परिपूर्ण असणार नाही. So what we can learn from this first scripture, John chapter 5 verse 6, आणि म्हणून आपण जो पहिला शास्त्रपाठ पाहतो योहान याचा 5वा अध्याय वचन 6, यामधून नेमकं आपण काय शिकू शकतो? we learn a wonderful message of Jesus Christ respecting human free will, freedom and human choices. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेली जी स्वइच्छा आहे, जे स्वातंत्र्य आहे आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला पूर्णपणे सन्मान देतो. Hence Jesus Christ asked him. He did not forcefully heal him. आणि म्हणून येशू ख्रिस्त प्रथम त्याला प्रश्न विचारतो, तो लगेच त्या पंगू व्यक्तीला आरोग्य देत नाही. He did not just walk to that man and directly healed him. He asked his choices. He asked his own free will. येशू ख्रिस्त लगेच त्याच्याकडे जाऊन त्याला स्पर्श करून त्याला आरोग्य देत नाही, पण प्रथम त्याची तो इच्छा विचारतो, त्याचं स्वातंत्र्य विचारतो आणि त्याला प्रश्न विचारतो. And this quality tells us something very deep nature of our God and Savior Jesus Christ. आणि आपण पाहतो की हा जो गुणधर्म आहे तो आपल्याला काहीतरी शिकवितो, जो प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा आणि प्रभू आहे. He is not a God who forces his will on an unwilling heart. आणि आपला प्रभू असा प्रभू आहे जो कोणत्याही ज्याला बिलकुल इच्छा नाही अशावरती आपली इच्छा थोपणे त्याला आवडत नाही. He is the God who invites us. He is the God who communicates with us. He is the God who respects our free will. आणि तोच असा प्रभू आहे जो आपल्याला अगोदर आपली परवानगी घेतो, त्याच प्रकारे तो त्याचे जो विचार आहे तो आपल्यावर थोपवत नाही, आपल्याला तो स्वातंत्र्य देतो आणि स्वइच्छेचा सन्मान करतो. He is the God who waits for us until we say yes. जोपर्यंत आपण होय म्हणत नाही तोपर्यंत तो आपली वाट बघून राहतो. So also we have to learn another facet in terms of do you want to get well? आणि म्हणून आपण ज्यावेळेस हा विषय पाहिलेला आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, We can also ask, do I want to live a changed life? आपण हा देखील प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की आता जे जीवन बदललेलं आहे, परावर्तित झालेलं आहे, असं जीवन जगण्याची माझी इच्छा आहे काय? Do I want to get rid of envy, jealousy, bitterness, ego, pride? आणि त्याच प्रकारे माझ्यामध्ये भरलेला जो अहंकार आहे, माझ्यामध्ये भरलेली जी
बढाई मारण्याचा उद्देश आहे, हेवा आहे, द्वेष आहे, अशा प्रत्येक प्रकारच्या विचारांपासून मला मुक्त होण्याची इच्छा आहे काय? And this is not a complicated theological question. It's a direct question to you and me as well, all of us. आणि आपण पाहतो की हा कोणता तरी किचकट किंवा अवघड ईश्वर ज्ञानाचा अभ्यास नाही, पण प्रत्यक्षपणे जे मानवी परिवर्तन आहे, मानसिकता आहे, त्याच्याविषयी विचार करणारा प्रामाणिकपणाचा प्रश्न आहे. Do you want to get well? This question is still valid in today's 21st century. आणि आपण पाहतो की आज देखील 21व्या शतकामध्ये तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, हा प्रश्न तितकाच आपल्याला लागू पडतो. Jesus is asking to all of us. Jesus is asking to the broken marriages who are comfortable in their brokenness. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रश्न सर्वांना विचारत आहे. ज्यांचे लग्न विवाह मोडकळीस आलेले आहेत, त्यांच्यामध्ये देखील तो त्यांना प्रश्न विचारतो. Jesus is asking to the people who are involved in addiction, who are involved in affliction. Has that addiction become their identity? आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त अशा देखील लोकांना हा प्रश्न विचारत आहे, जे व्यसनामध्ये पडलेले आहेत, वाईट सवयींमध्ये पडलेले आहेत, की तुम्हाला तुमच्या व्यसनामधून बाहेर पडण्याची, बरे होण्याची इच्छा आहे काय? Jesus is asking, do you want to get well, to the individuals who know that their identity is in wealth, money, name, fame and prestige? त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना प्रश्न विचारत आहे की आज ज्यांची ओळख झालेली आहे, त्यांच्या पैशामुळे, त्यांच्या संपत्तीमुळे, त्यांच्या पदमुळे, त्यांच्या प्रतिष्ठेमुळे. Do you want to get well? Let's meditate on this word very deeply. आणि फार खोलवर रीतीने आपण याच्यावर परीक्षण करूया, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? The next verse I would like to take in this context, Jesus, the greatest philosopher, comes from John chapter 9, verse 39 to 41. आणि आपण पाहतो योहान याचा 9वा अध्याय वचन 39 ते वचन 41 हा दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मोठा आणि महान तत्वज्ञानी आहे. Next one. John chapter 9. Yeah. Yes. योहान याचा 9वा अध्याय 39 ते 41. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. परुषातील जे त्याच्या जवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्हीही आंधळे आहो काय? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. Yes. Praise the Lord for this verse. या वचनासाठी देवाचे आभार मानतो. So always, whenever we read any passage, you have to get into the context. आणि ज्या कोणत्या वेळेस आपण एखादं वचन वाचतो त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. This John chapter 9, the context of this passage is the healing of a man who was born blind. आणि आपण पाहतो की आता योहान शुभवर्तमान 9वा अध्याय हा कशाविषयी लिहिलेला आहे? एक मनुष्य या ठिकाणामध्ये आहे की तो जन्मंध आहे. And we see the Pharisees, we see the Sadducees, the religious leader in this context who were scholars, who were educated at learning the scriptures. आणि या ठिकाणामध्ये आपण पाहतो काही फरिसी लोकांचा उल्लेख केलेला आहे. त्याच प्रकारे शास्त्रपाठाचा अभ्यास करणारे लोक आहेत, जे पवित्र शास्त्राचे फार मोठ्या प्रमाणामध्ये तज्ञ आणि विद्वान लोक आहेत. And this we know that these Pharisees, they were skeptical about Jesus Christ. They doubted Jesus. आणि आपण फरिसी लोकांविषयी जर पाहिलं तर ते येशू ख्रिस्तावर नेहमीच संशय आणि शंका घेणारे लोक होते. And we know that Pharisees, they had their own pious ego, they had their own pious pride of their knowledge, of their wisdom of the scriptures. आणि आपण हे देखील पाहतो की जे फरिसी लोक आहेत त्यांना नेहमीच त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं होतं, शास्त्रपाठाचा अभ्यास त्यांनी केलेला होता, त्याविषयी त्यांना मोठा अहंकार, अभिमान आणि गर्व होता. And in this context, John chapter 9, when the Pharisees learned about this person's testimony who was born blind and he was resolved by Jesus Christ, he was miraculously healed by Jesus Christ, they could not agree to his testimony and they removed this person out of the synagogue. आणि आपण या शास्त्रपाठामध्ये आणखीन एक गोष्ट पाहतो, ज्यावेळेस फरिसी लोकांनी या व्यक्तीची साक्ष ऐकली, हा जो व्यक्ती आहे तो जन्मापासून आंधळा होता, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्य दिलेलं होतं, फरिसी लोकांना ती साक्ष बिलकुल पटली नाही, म्हणून त्यांनी या व्यक्ती जो आहे त्याला सभास्थानातून बहिष्कृत केलं. And when Jesus met this blind person, he said this verse that for the judgment I have come into this world so that the blind will see and those who see will become blind. आणि म्हणून ज्यावेळेस आता हा व्यक्ती जो आहे ज्याला आरोग्य मिळालेलं आहे, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस तो भेटतो, येशू त्याला म्हणतो, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. What was Jesus talking about in this context? What do you feel?
मग आता तुम्हाला काय वाटतं की या पार्श्वभूमीमध्ये येशू ख्रिस्त नेमकं काय बरं म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे? Jesus was not talking about physical blindness. येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये शारीरिक अंधत्वाविषयी बोलत नाही, Jesus Christ was talking more deep, something far, something critical in this context. पण येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये काहीतरी फार खोलवर, त्याच प्रकारे काहीतरी गंभीर आणि महत्वाचा विषय सांगत आहे. He was talking in terms of intellectual barriers, in terms of spiritual blindness in this context. आणि या ठिकाणामध्ये आपण पाहतो बौद्धिक रीतीने विचार करण्यात कोणकोणते अडथळे येत आहेत आणि गंभीर विषय आणि महत्वाचा विषय नेमका कसा हाताळायचा याविषयी तो बोलतो. He was basically talking about the dangerous condition of a people who claim that they have all the knowledge, they know everything, they have all the wisdom due to their pride and ego. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये अतिशय धोक्याची घंटा अशा लोकांसाठी देत आहे की जे स्वतःला म्हणतात आणि त्यांचा अहंकार आहे, त्यांना गर्व आणि त्यांना अभिमान आहे, आम्हाला सर्व काही ठाऊक आहे, आम्हाला सर्व काही समजतं, आम्हाला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. And as we know, at that time of Pharisees and Sadducees, they were learned people. They knew their Torah, the Old Testament, the first 5 books. They know the Torah, they know the Hebrew language, and they were very wise and knowledgeable at that point of time. आणि त्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे शास्त्री आणि परुषी हे अशी लोक होते, त्यांना नियमशास्त्राचे पहिले 5 पुस्तकं ज्याला आपण तोरा म्हणतो त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होते आणि त्याच प्रकारे आपण पाहतो ते त्यांचे तोंडपाठ देखील होते. And these were the people who said that they could see, they are not blind, they know everything before Jesus Christ. आणि येशू ख्रिस्तासमोर ते आता काय म्हणत आहेत, ते कबूल करत आहेत, आम्हाला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, आम्हाला सर्व गोष्टी समजतात. But Jesus Christ just turns towards them and calls them blind. पण आता येशू ख्रिस्त त्यांच्याकडे वळतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही आंधळे आहात. I can give you one example to connect this. You would have heard about a Greek philosopher called as Socrates. आणि सॉक्रेटस असा एक हेल्लेनिक जो विचारवंत होऊन गेला, त्याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. He said that I know nothing. मला हे ठाऊक आहे की मला काहीच माहिती नाही. What he meant by that statement? मग आता या वाक्याद्वारे त्याला नेमकं काय बरं बोलायचं आहे? He meant that the true wisdom begins with intellectual humility, intellectual humbleness. आणि त्याला असं म्हणायचं आहे की खरं आता जे ज्ञान आहे, खरा जो विश्वास आहे तो कशापासून सुरू होतो की नम्रतेद्वारे आणि त्याच प्रकारे आपल्या बौद्धिक जी बुद्धी आहे त्याच्यावर अवलंबून न राहता आणि आपल्यामध्ये कोणताही अहंकार न बाळगता. He said that we have to recognize our limited capacity, our limited wisdom, our limited knowledge to understand the infinite, unlimited God. आणि तो हेच म्हणत आहे की आता आपली जी सीमित आणि मर्यादित अशी बुद्धी आहे, विचार करण्याची क्षमता आहे, आपण त्याच्याद्वारे आपला जो प्रभू जो अनंतकालीन आहे, ज्याला कोणत्याही प्रकारची सीमा नाही, त्याला ओळखलं पाहिजे. How can a limited man, how can a limited mind understand the unlimited God, unlimited mind? आणि मग कसं काय बरं एक सीमित आणि मर्यादित असं जे मन आहे, बुद्धी आहे, ते कसं अनंतकालीन आणि अमर्यादित देवाला ओळखू शकतं? That's why it is very important to stay humble. That's why it's very important to stay humility. म्हणून फार महत्वाचं आहे की आपण नम्र राहावं आणि फार महत्वाचं आहे की आपण सौम्य राहावं. And we know that Pharisees were not humble. They were very proud. They were very egoistic person due to their knowledge. आणि म्हणून आपण पाहतो की परुषी हे जे लोक आहेत ते कधीही नम्र नव्हते, पण त्यांना मोठा अहंकार होता आणि आपल्या ज्ञानामध्ये त्यांना अतिशय गर्व होता. And due to their pious ego, due to their pride, they had closed their minds for fuller revelation. आणि म्हणून आपण पाहतो की याच कारणामुळे त्यांच्या अहंकारामुळे आणि गर्वामुळे पुढे होणारे भविष्य काळामध्ये येणारे जे प्रगतीकरण आहे त्यासाठी त्यांनी आपले नेत्र बंद करून घेतले होते. Because they already knew everything, because they claimed that they knew everything, they couldn't believe in the truth that was standing in front of them. आणि त्यांना मग असं देखील वाटत होतं की आम्हाला सर्व काही माहिती आहे, सर्व कशाचं ज्ञान आहे, म्हणून त्यांच्या समोर जे खरं सत्य उभं होतं त्यांचा देखील त्याने धिक्कार केला. Their self-knowledge, their wisdom became a prison rather than a foundation of growth. आणि म्हणून आपण पाहतो की आता त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची जी बुद्धी आहे ती त्यांच्यासाठीच एक प्रकारचा तुरुंग आणि बंदिवास बनला, यासाठी की ते आता दुसरी कोणतं प्रगतीकरण स्वीकारतच नव्हते. That's why Jesus Christ said in this verse context, if you were blind, which means if you admitted that you did not know anything and if you come to me, then you are out of guilt. आणि म्हणूनच आपण पाहतो की येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये या शास्त्रपाठामध्ये आणि या पार्श्वभूमीमध्ये हेच म्हणत आहे की आता तुम्ही म्हणता की आम्ही आंधळे आहोत, म्हणून जर तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते. But now Jesus Christ, as they claim that we know and we can see everything, hence Jesus said, now you see, that's why the sin remains on you. पण आता तेच लोक, परुषी लोक काय म्हणत आहेत, आम्हाला सर्व काही ठाऊक आहे, सर्वांचं ज्ञान आहे, म्हणून येशू त्यांना म्हणतो की आम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. And here we notice a most deep relationship between
knowledge, humility, and the truth. आणि म्हणून आपण पाहतो की एक मोठा संबंध याच्यामध्ये आहे, जो ज्ञान आहे, जी बुद्धी आहे, जे सत्य आहे आणि जे तत्वज्ञान आहे. Jesus was not rebuking their knowledge. Jesus was not rebuking their knowledge about Torah. Jesus was not rebuking the knowledge about the scriptures. आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे तोरा किंवा नियमशास्त्राचे ज्ञान आहे, येशू ख्रिस्त त्याचा नकार करीत नव्हता. त्याच प्रकारे आपण पाहतो की शास्त्रपाठामध्ये जी त्यांना बुद्धी प्राप्त झाली होती, येशू त्यांना धिक्कार करत नव्हता. He was rebuking the pride. He was rebuking the ego. Due to that knowledge, that ego had come in those Pharisees. पण त्या ज्ञानामुळे जो सर्व अहंकार त्यांच्यामध्ये आला होता, गर्व त्यांच्यामध्ये आलेला होता, त्या गर्वाचा आणि अहंकाराचा येशू ख्रिस्त धिक्कार करीत होता. And as a church today also, what we can learn important from this context, आणि एक मंडळी म्हणून आपण या शास्त्रपाठामधून नेमकं काय शिकतो? when we stop questioning, when we stop critically thinking, when we stop logical thinking, ज्या कोणत्या वेळेस आपण हे महत्वाचे आणि गंभीर प्रश्न जे आहेत त्याच्यावर विचार करणं थांबवतो आणि प्रश्न विचारणं थांबवतो, then we may not get the fuller revelation out of the text. We should always question. We And should what- always think critically. ज्या कोणत्या वेळेस अशा प्रकारचे प्रश्न आपल्या समोर येतात, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समोर येते, चांगल्या प्रकारे आपण विचार केला पाहिजे आणि महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आपण विचारलेच पाहिजेत. On the other hand, the blind man, he was not a theological student. He did not have a theological degree, but he accepted Jesus Christ. पण दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर हा जो अंधाळा व्यक्ती ज्याला आरोग्य मिळालेला आहे, त्याने कधी ईश्वर ज्ञानाचा अभ्यास केला नव्हता, त्याला पवित्र शास्त्राविषयी माहिती नव्हती, पण तरी देखील आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केला. Look at verse 38, what he said. वचन 38 मध्ये तो काय म्हणतो? ठेवतो आणि त्याने त्याला नमन केले. Yes, he said, Lord, I believed, and he worshipped and bowed down Jesus Christ. आपण पाहतो की तो जो व्यक्ती आहे त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याने येशू ख्रिस्ताला नमन केले. His very blindness taught him humbleness. His very blindness taught him humility. आणि त्याच्या आंधळेपणाने त्याला आपण पाहतो की नम्र केलं आणि त्याच्या आंधळेपणाने आपण पाहतो की तो येशू ख्रिस्तासमोर तो नमन करतो. His very weakness made him rich. His very meekness led him open to the truth who was standing in front of him. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्तासमोरच असलेला जो बरा झालेला व्यक्ती आहे, त्याच्यामुळे तो आता श्रीमंत तर झालेलाच आहे, पण त्याच प्रकारे आपण पाहतो की त्याचं अशक्तपणाचं परिवर्तन देखील झालेलं आहे. And we know from other scriptural reference that Jesus Christ always elevated the humble, but he rebuked proud. He And- rebuked pride. दुसऱ्या देखील आपण कित्येक घटनांमध्ये असं पाहतो की जे लोक नम्र आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उंच केलेलं आहे, पण जे लोक गर्विष्ठ आणि अहंकारी आहेत, येशू ख्रिस्ताने त्यांचा धिक्कार केलेला आहे. And we notice that Jesus was not anti-intellectual. He was anti-arrogance. आणि म्हणून आपण या ठिकाणामध्ये काय पाहतो की येशू ख्रिस्त हा कोणत्याही प्रकारचं ज्ञान आणि बुद्धी जे आहे त्याच्या विरोधामध्ये नाहीये, पण जो मोठा अहंकार आहे, त्याच प्रकारे त्याच ठिकाणामध्ये दाखवण्यात आलेला गर्व आहे, त्याच्या विरुद्ध येशू आहे. He was not against any kind of knowledge. He was not against any kind of truth, but he was against the knowledge that brings pride, that brings ego, that brings something, apart from everyone. आणि आपण पाहतो की या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त कोणत्याही ज्ञानाच्या विरोधामध्ये उभा राहिलेला नाहीये, त्याच प्रकारे त्यांच्यामध्ये जे सर्व प्राप्त झालेली बुद्धी आहे त्याच्या विरोधामध्ये उभा राहिला नाही, पण त्या ज्ञानाद्वारे आलेला गर्व आणि अहंकार याच्या विरोधामध्ये येशू ख्रिस्त उभा राहिला आहे. One more point we could learn from this context is that true sight is not about how much we know, but true sight is how honest we are when we do not know what we know. आणि म्हणून आपण पाहतो की आता या ठिकाणामधून आणखीन एक धडा आपण शिकत आहोत. या ठिकाणामध्ये जी खरी दृष्टी आपण या ठिकाणामध्ये सांगितलेली आहे, यावरून ठरत नाही की आपल्याला आता किती मोठमोठ्या बुद्धीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, किती मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण खरी दृष्टी आपण पाहतो की यावरून समजते की जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते नेमकं आपण कितपत आपल्यामध्ये घेतलेलं आहे. The dangerous form of blindness is not a physical blindness. The dangerous form of blindness is a spiritual blindness when a person says that he knows everything, but he knows very little in actuality. आणि म्हणून आपण पाहतो की आता खरा धोकादायक घंटा ही नाहीये की खरोखरच आपल्याला शारीरिक अंधपण आहे की नाही, पण धोकादायक घंटा ही आहे ज्यावेळेस आपण म्हणत आहोत की मला सर्व गोष्टी ठाऊक आहेत, मला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, पण मला पुढे कसं जायचं हे मला समजतच नाहीये. Yes, one of the important lessons we as a church can learn about the true sight in terms of wisdom. आणि म्हणून आपण मंडळी म्हणून सर्वांनी ही गोष्ट फार महत्त्वाने समजून घेतली पाहिजे की जी खरी दृष्टी आहे, जे विश्वासामध्ये पुढे चाललं पाहिजे, ती आपण या वेळेस शिकूयात. Let's take the next verse in context. Matthew chapter 22, verse 21. Matthew chapter 22, verse 21. पुढचा आपण शास्त्रपाठ काढूयात. मत्तयाचा 22वा अध्याय आणि वचन 21. ते म्हणाले कैसराचा. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा. Yes, very important scripture. Praise to God. आणि हे फारच महत्वाचा शास्त्रपाठ आपण पाहतो. Render to Caesar what belongs to Caesar,
and give to God what belongs to God. कैसराचे ते कैसराला द्या आणि देवाचे ते देवाला द्या. Again, coming back to context, again we have to understand the context of this verse. पुन्हा एकदा आपण पाहतो की हे एक जे वचन आपण पाहिलेलं आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे, संदर्भ कशाविषयी आहे. The context here is about the religious leaders, the Pharisees and the Herodians. या ठिकाणामध्ये आपण पाहतो परुषी लोकांचा एक संघ आहे आणि हेरोदी लोकांचा एक संघ आहे. These two groups, they normally disagreed with each other, but now on this day they came together in order to trap Jesus. आणि तसं पाहिलं तर आपण पाहतो की हे दोन्ही देखील जे वेगवेगळे संघ आहेत त्यांची एकमेकांबरोबर कधीच संगती आणि सहमती झाली नाही, पण फक्त एकाच कारणामुळे ते आता एकत्र येत आहेत, येशूला कसं काय जाळ्यामध्ये सापडायचं. They thought from their own limited mind, own limited human mind, that Jesus would not have answer to this unanswerable question, आणि so to त्यांनी say. मग आपल्या मर्यादित बुद्धीमध्ये अशा प्रकारचा विचार केला की आता हा जो प्रश्न आहे येशू ख्रिस्त त्याचं कधीही उत्तर देऊ शकणार नाही. When we go back to verse 17, let's read 17, verse 17, Matthew chapter 22. वचन 17 आपल्याला सांगतं, आपल्याला काय वाटते हे आम्हा सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही. Yes, they are asking in English translation, is it lawful to pay taxes to Caesar or not? आणि आपण पाहतो की भाषांतरामध्ये असं सांगितलेलं आहे, कैसराला कर देणे हे आता नियमबद्ध आहे की नाही. What they were trying to test Jesus is like they were trying to put Jesus in a very impossible position. आणि तसं पाहिलं तर ते येशू ख्रिस्ताला सापळ्यामध्ये जाळ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होते, ज्या प्रश्नाचं उत्तरच अतिशय अवघड आहे आणि त्यामध्ये येशू ख्रिस्त कसं काय सापडू शकतो हे ते पाहत होते. If Jesus said yes, pay taxes to Caesar, then the Jewish people would turn against Jesus. जर येशू ख्रिस्ताने असं म्हटलं असतं, होय कैसराला कर देणे हे नियमबद्ध आहे, तर लगेच यहुदी लोक येशू ख्रिस्ताविरुद्ध उभे राहिले असते. And if Jesus Christ said no, don't pay taxes to the Caesar, then the Roman authorities would turn against Jesus Christ. आणि जर येशू ख्रिस्ताने असं उत्तर दिलं असतं, नाही कैसराला आता कर देणं हे नियमाच्या बाहेर आहे, तर लगेचच आपण पाहतो की जे रोमन साम्राज्य आहे ते लगेच येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये उभे राहिले असते. So here we notice this was a kind of a trap. या ठिकाणामध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्तासाठी रचलेला हा एक सापळा होता. But Jesus very smartly, very extraordinarily, he did something great in the next verse. पण पुढच्या प्रश्नामध्ये अतिशय हुशारीच्या रीतीने आपण पाहतो, असाधारण रीतीने येशू उत्तर देतो. He asked for a coin, a denarius in the scriptural context. He asked for the coin. आणि आपण पाहतो की आता एक शास्त्रपाठामध्ये सांगितल्याप्रमाणे एक त्यांच्याकडून तो एक दर्शक मागत आहे किंवा जो जे नाणं आहे तो मागत आहे. And looking at the coin, looking at the image on the coin, he asked the people, whose image is this on the coin? आणि ते नाणं घेऊन तो त्या सर्व लोकांना विचारतो, याच्यावर कोणाची बरं प्रतिमा कोरलेली आहे. Now these people answered, it's the image of Caesar. आणि मग ते लोक असे म्हणतात की कैसराचा हा मुखवटा किंवा प्रतिमा आहे. And then Jesus Christ gave a wonderful philosophical response. Then give back to Caesar what belongs to Caesar and give back to God what belongs to God. मग येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये फार तत्वज्ञानी रीतीने उत्तर काय दिलेलं आहे, कैसराचे ते कैसराला द्या, देवाचे ते देवाला द्या. And we see later in the text that the crowd was amazed. They were surprised. They were confused. मग त्यानंतर आपण पुढच्या वचनामध्ये पाहतो की लोकसमुदाय आहे तो पूर्णपणे थक्क झाला, ते पूर्णपणे गोंधळून गेले, आश्चर्यचकित झाले. The coin had a Caesar's image. त्या नाण्यावरती कैसराचा मुखवटा होता. So in a very sense, Jesus what he wanted to tell that if the image is bearing on the coin, you have to give that back to Caesar. मग येशू ख्रिस्त काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जर त्या नाण्यावरती कैसराची प्रतिमा आहे मग तुम्ही ते कैसराला दिलं पाहिजे. Why you have to give? Because it carries Caesar's identity, his image on the coin. कारण आपण त्याला का बरं दिलं पाहिजे, कारण त्या नाण्यावरती जो कैसर आहे त्याचा मुखवटा आहे, त्याच प्रकारे त्याचं प्रतिमा आहे, त्याची ओळख आहे. And after that Jesus tells, and give back to God what belongs to God. मग येशू ख्रिस्त नंतर म्हणतो की जे देवाचे आहे ते देवाला द्या. And what belongs to God? Human beings belong to God. मग देवाचं काय आहे, जे आपण सर्व मनुष्य आहोत, मानव आहोत, ते देवाचे आहोत. Why human being belongs to God? Why humanity belongs to God? We have to read Genesis chapter 1 verse 27. आणि का बरं सर्व मानवता आणि सर्व मनुष्य जे आहेत ते देवाचे का बरं आहेत, त्यासाठी आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि वचन 27 वाचलं पाहिजे. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. Yes, है ना? So if the coin which bears the image of Caesar belongs to Caesar,
then we are made in the image of God. How can we not belong to God? आणि मग आपण या ठिकाणामध्ये पाहतो की ज्या मुखवटा आणि जी प्रतिमा ज्या ज्ञानावरती कैसराची आहे ती जर कैसराला गेली पाहिजे, मग आपण जे सर्व मानव आणि जे सर्व मनुष्य आहोत ज्यांच्यावरती परमेश्वर देवाची प्रतिमा आहे, प्रतिछाया आहे, मग आपण कसं काय देवाचे नसणार बरं? We as a human beings, we as a humanity bears God image within us. He has made into His image. आणि आपण एक मानव या नात्याने आणि सर्व मानवता या नात्याने त्याने आपल्याला त्याच्या प्रतिछायेमध्ये त्याच्या प्रतिमेमध्ये बनविलेलं आहे, म्हणून आपण सर्व त्याचे आहोत. If coin belongs to Caesar, then we as a human, our relationship, our time, our body, our health, our wealth, our spouse, our business, our job, everything should belong to Lord and Savior Jesus जर Christ. ते नाणं कैसराचं आहे आणि जर ते कैसराला गेलं पाहिजे, तर आपण मानव आणि मानवता मिळून आपलं कुटुंब, आपला पती, आपली पत्नी आणि त्याच प्रकारे आपले जे सर्व धनसंपत्ती आहे, माझं नोकरी, माझा व्यवसाय आहे, ते सर्व काही ते परमपवित्र प्रभूचंच आहे. Also, we need to understand in this context that Jesus was not saying that He was rebuking the political party or political system of that time. आणि त्याच प्रकारे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्या काळामध्ये जे सर्व राजकारण चालू होतं त्याच्या विरुद्धामध्ये तो उभा राहिलेला आहे असं नाही. He was acknowledging that earthly system, earthly power, earthly government has a legal place in its own. आणि आपण पाहतो की आता त्याने हे जाणून चांगलं घेतलेलं होतं की त्या काळामध्ये जे सरकार आहे, जे राजकारण चालू आहे आणि त्याच प्रकारे सर्व कायदेशीर बाबी आहेत ते त्या त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने आहेत. But he was also focusing on God's divine authority, God's kingdom over earthly kingdom. पण त्याच प्रकारे आता हे जे सर्व शारीरिक आणि भौगोलिक आणि जगामधलं असलेले जे सरकार आहे, अधिराज्य आहे आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यावर देखील एक राज्य जो प्रभू परमेश्वर आहे त्याचं अधिराज्य आहे. Caesar can have the coin in terms of material aspect, in terms of earthly aspect, but we have our soul, our spirit, which belong to Jesus Christ. And not only soul, but all our businesses, all our family, all our relationship belongs to Jesus Christ. वास्तविक रीतीने आणि जगामध्ये दिसल्या कारणाने आणि जो पैसा, सर्व जी धनसंपत्ती ज्याच्यावर कैसराचं नाव, प्रतिमा आणि मुखवटा कोरलेला आहे ते जरी जागिक रीतीने कैसराचं आहे, पण आपण आध्यात्मिक रीतीने जो परमपवित्र पिता ज्या आपण त्याच्या प्रतिमेमध्ये बनविलेले आहोत, आपलं सर्व आत्मा, शरीर आणि जीवन आणि आपलं सर्व नोकरी, व्यवसाय केवळ त्याचेच आहेत. We could also understand one point over here that many people feel that our Christianity is just a part of any political party or a nation specific. आणि आपण त्याच प्रकारे पाहतो ख्रिस्ती लोकांविषयी लोकांचा काय समज असतो की हे जो समाज आहे हा फक्त एका विशिष्ट देशापुरता मर्यादित आहे, एका विशिष्ट देशापुरता, राष्ट्रापुरता मर्यादित आहे. But here in this context, we saw Jesus is balancing the both, the earthly aspects as well as the kingdom aspects, the heavenly aspects. या ठिकाणामध्ये आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो जगिक आणि त्याच प्रकारे स्वर्गीय जे राज्य आहेत, जे जग आहे त्यांचा योग्य प्रकारे ताळमेळ घालत आहे. He agreed with Caesar's giving Caesar back to Caesar, but he also agreed to focus on divine authority, to focus on godly authority. आणि आपण पाहतो की तो सहमत यासाठी देखील होतो जगामध्ये जे कैसराचं आहे ते कैसराला आपण दिलं पाहिजे, पण आध्यात्मिक रीतीने आपण पाहतो जे स्वर्गीय राज्य आहे त्यामध्ये आपण आपला जो फोकस आहे, केंद्रबिंदू आहे तो केवळ आपण स्वर्गीय पिताकडे लावला पाहिजे. And if you notice, we could also learn one more thing from the Pharisees and the Herodians. They were trying to combine or compare Caesar with God on same level. They were absolutely wrong in this context. आणि आपण या ठिकाणामध्ये आता दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर परुषी लोक आलेले आहेत आणि त्याच प्रकारे आपण पाहतो जो दुसरा संघ या ठिकाणामध्ये आलेला आहे ते याच प्रकारे प्रयत्न करत असतात काय, तर जो कैसर आहे त्याला देवाचं स्थान देत आहे जे पूर्णपणे चुकीचं आहे. And Jesus, by claiming what belongs to Caesar, give it back to Caesar, what belongs to God, give it back to God, he is trying to tell both cannot be true. Caesar and God cannot exist on same level. Caesar is earthly, whereas God is heavenly aspect. पण परुषी आणि हेरोदी हे जे दोन लोकांची संघ या ठिकाणामध्ये आलेले आहेत, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना हेच सांगत आहे की तुम्ही या दोघांची देखील तुलना करू शकत नाहीत, ते कधीही त्यांचा ताळमेळ बसणार नाही. कैसर हा तर जगाचा आहे, पण जो प्रभू परमेश्वर आहे तो तर स्वर्गीय आहे, त्याचं राज्य स्वर्गीय आहे. There would be absolutely no comparison between Caesar and God. आणि त्या ठिकाणामध्ये जो कैसर आहे आणि देव आहे त्यांची बिलकुल ताळमेळ किंवा त्यांची बिलकुल तुलना करताच येणं शक्य नाही. What are three key points we could learn from these three scriptures, John chapter 5, John chapter 9 and Matthew chapter 22 is this. आणि योहान 5, योहान 9 आणि मत्ते 22 मध्ये आपण जे 3 शास्त्रपाठ पाहिले त्यामधून आपण नेमक्या कोणत्या गोष्टी शिकू शकतो? Yes, we will change the slide. Yes. First point, ask better, critical, deep, philosophical questions. आणि पहिली गोष्ट आपण काय शिकली पाहिजे की जे खोलवर असे प्रश्न आहेत,
महत्वाचे प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत, असे तत्वज्ञानाने भरलेले प्रश्न आपण विचारले पाहिजेत. For example, in John chapter 5, Jesus asked, "Do you want to get well? Do I want to get well from my job? Do I want to get well from my business? Do I want to get well from my envy, from my bitterness, from my jealousy aspects?" आणि योहान 5 मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो येशू ख्रिस्त म्हणतो की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, हाच प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मला बरे होण्याची इच्छा आहे काय, माझ्या सर्व दुष्कर्मांपासून, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या नोकरीमध्ये, त्याच प्रकारे माझं जे भांडण असेल, माझी तंटा असेल, द्वेष असेल, हेवा असेल, त्यापासून. As of now, we are living in the age of AI, so to say, artificial intelligence, chat GPT, automation, and things like that. आणि आपण आधुनिक काळामध्ये जगत असताना आपण हे शब्द फार मोठ्या प्रमाणात ऐकत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, त्याच प्रकारे चॅट जीपीटी आहे, ज्या सर्व गोष्टी आपल्याला सहजरीतीने प्राप्त होत आहेत. सर्व काही आता आधुनिक झालेलं आहे. We want instant answers. We want immediate reactions. We want likes. We want followers. आणि आपल्याला काय हवं आहे, लगेचच आपल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं प्राप्त झाली पाहिजेत. जे काही मला आहे ते मला लगेचच प्राप्त झालं पाहिजे. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की आता आधुनिक जगामध्ये मला सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच मिळाली पाहिजेत. But by understanding this question, do you want to get well? We can understand that Jesus Christ asked right question, then giving better answer. आणि म्हणून आपण या ठिकाणामध्ये पाहतो की येशू ख्रिस्त जो आहे तो चांगलं उत्तर देण्याच्या ऐवजी तो अगोदर त्याला एक चांगला प्रश्न विचारत आहे. He gave more focus to to ask critical question than giving a quick answer. आणि तत्काळ लगेचच उत्तर देण्याच्या ऐवजी त्याने एक असा प्रश्न विचारलेला आहे ज्याचा आपण पाहतो की खोलवर गंभीर असा तो प्रश्न आहे आणि तत्वज्ञानाने भरलेला आहे. For example, ask critical questions in your life. For example, why did bad things happen to me? Or you could say, instead of this question, you could say, what God is trying to teach me from this bad situation. आणि मग उदाहरणार्थ आपण जर असा प्रश्न विचारला की होय परमेश्वर देवाने ही वाईट वेळ माझ्यावर का आणली, पण आपण हा प्रश्न विचारण्याऐवजी जर असा प्रश्न विचारला की या वाईट परिस्थिती जी माझ्यावर आलेली आहे त्यामधून मला देव काय बरं शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. Instead of asking why God is not fixing my career, why God is not fixing my let's say marriage, why God is not fixing my business, you can ask what God is doing currently in my life and how can I act as per His will. आणि मग आपण पाहतो की जर असा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी की परमेश्वर देवाने माझ्या विवाहामध्ये हे का बरं समस्या आणलेल्या आहेत, माझ्या नोकरीमध्ये का बऱ्या समस्या आणलेल्या आहेत, माझ्या व्यवसायामध्ये का बऱ्या समस्या आणलेल्या आहेत, त्याच्याऐवजी आपण असा प्रश्न विचारला पाहिजे की परमेश्वर देव माझ्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये आणि विवाहामध्ये नेमकं कोणतं कार्य पुढे चालवित आहे. Because we see and we notice that better questioning, critical questioning, deep questioning deepens our understanding. It increases our wisdom because we tend to cultivate right options and rebuke another unnecessary options. आणि म्हणून आपण काय पाहतो की आपण अशा सर्व परिस्थितीमध्ये जर हे अशा प्रकारचे ज्याला आपण क्रिटिकल किंवा किचकट किंवा गंभीर किंवा महत्वाचे खोलवर जाणारे जर प्रश्न विचारले तर आपल्याला त्यामधून वेगवेगळ्या प्रकारची निवड, वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय सापडू शकतात आणि ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या आपल्या जीवनामधून दूर होऊ शकतात. In our today's churches, today's communities, people should welcome question. People can ask leaders, people can ask pastors, people can ask elders, whatever they are not understanding, whatever scripture they are not understanding. आणि आजच्या काळामध्ये आपण पाहतो की सर्व जे मंडळी आहे त्यांनी आपले जे सर्व नेतृत्व करणारे आहेत त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. जे महत्वाचे प्रश्न आहेत, ज्याची उत्तर आपल्याला माहिती नाहीत, ज्याचं आपल्याला ज्ञान होत नाही, असे प्रश्न घेऊन आपण पुढे आलं पाहिजे. Because we know that a faith that cannot withstand any question is not a strong faith. कारण जर आपण पाहतो आपला जर असा विश्वास ठेवलेला आहे ज्याला कोणता पायाच नाहीये, ज्यामध्ये संशय भरलेला आहे, त्या विश्वासाचा काही फायदाच होत नाहीये. But a faith that answers a lot of critical questions, that faith becomes more and more strong and unshakable. पण आपण जर पाहिलं की जर आपण अशा प्रकारचा विश्वास ठेवतो ज्यामध्ये कोणता संशय पण नाहीये आणि ज्याला सर्व उत्तरं प्राप्त झालेली आहेत, जो विश्वास तत्वज्ञानाने भरलेला आहे, तर तो विश्वास आणखीन पुढे आणि पुढे जाऊन खंबीर आणि दांडगा होतो. Point number 2 that we learn from this context is about how to practice intellectual humility. आणि त्याच प्रकारे आपण पुढे जाऊन दुसरा जो महत्वाचा मुद्दा शिकू शकतो की आता तो म्हणजे कसं काय बळ ज्ञानाच्या प्रतीने आणि बौद्धिक रीतीने मी एकदम प्रगल्भ बनू शकतो. And we notice this intellectual humility in context to John chapter 9 verse 39 to 41 when we saw how proudy and how egoistic Pharisees leaders were there at that point of time. आणि योहान 9 अध्याय वचन 39 ते 41 मध्ये आपण काय शिकलेलो आहे, अशा प्रकारची बुद्धिमत्ता, अशा प्रकारचे जे ज्ञान आहे ज्यामुळे मी गर्विष्ठ होऊन जातो, ज्यामुळे मी अहंकारी होऊन जातो आणि माझ्या जीवनामध्ये समतोल बनत नाही. For every believer, for every Christian, for every born again believer, the greatest danger is not ignorance, but the greatest danger to their moral transformation is they know everything.
आणि आपण पाहतो की सर्व ख्रिस्ती लोकांसाठी जो विश्वासणारा आहे, ज्याचा नवीन जन्म झालेला आहे, त्याच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आता ही नाहीये की तो अंध झालेला आहे, पण सगळ्यात मोठी धोक्याची घंटा त्याच्यासाठी ही आहे की तो स्वतःला म्हणतो की मला सर्व काही ठाऊक आहे. Because it is similar way, John chapter 9, Pharisees and leaders, they spoke, they knew everything, they could see everything, and they were not destroyed because of the knowledge, but they were destroyed because of their arrogance, of their ego and pride. आणि म्हणून आपण पाहतो की योहान याच्या 9व्या अध्यायामध्ये जे सर्व पुरुषांचं आणि शास्त्रांचं आपण उदाहरण घेतलेलं आहे, आपण पाहतो की ते चांगल्या प्रकारे म्हणत आहेत की आता मी ज्ञानीवंत आहे आणि मी अंधाळ पण नाहीये, मला सगळं समजतं, मला सगळ्यांची बुद्धी आहे. म्हणून आपण पाहतो की त्यांचा नाश हा त्यांच्या ज्ञानानेच झालेला नाही, पण त्यांचा जो नाश आहे तो त्यांच्या गर्वाने झालेला आहे. Now we also see that Jesus honored humble, but he challenged proud, he challenged ego in this context. आणि या संदर्भामध्ये आपण ही देखील गोष्ट पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, जे नम्र लोक आहेत त्यांचा स्वीकार करतो, पण त्याच प्रकारे जे लोक अहंकारी आणि गर्विष्ठ आहेत त्यांचा धिक्कार करतो. Because we know that humility is not a weakness, but humility is a gateway for more revelation towards truth. आणि म्हणून आपण पाहतो नम्रता हा कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा नाहीये, पण नम्रता ही अशी एक गोष्ट आहे की जी आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या प्रगटीकरणासाठी द्वार उघड करतो. Which means that we might say that maybe my perspective is wrong, maybe humbly and humility, maybe I should learn more in this context. आणि या संदर्भामध्ये आपण कदाचित बघ असा विचार करू शकतो, मी चुकीचा आहे का? जर मी नम्र जर राहत आहे तर मला पुढे जाऊन नक्कीच या गोष्टी प्राप्त होणार आहेत का? It also means that we have to approach scripture, the word of God. This is our basic foundation. This is our source of knowledge in a very humble and humility way. And we have to rely on God, the Holy Spirit, to show me more and more revelation through the scripture, the word of God. मग त्याच्यावर फक्त एकच मार्ग आहे की जे शास्त्रवचन आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावरच आपण अवलंबून राहिलं पाहिजे, त्याच्यावरच आपण विश्वास राहिला पाहिजे. पवित्र आत्म्याने या शास्त्रपाठामधून आपल्याला काय शिकवावं याच्याकडे आपण त्याची प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. Point number 3, what we can learn is know what truly belongs to God. आणि तिसरा जो मुद्दा आपण यामधून शिकू शकतो की जे खरोखर देवाचं आहे ते आपण देवाला देत आहोत का? And this is in context with Matthew chapter 22, verse 21. आणि आपण पाहतो याचा संदर्भ मत्तई याचा 22वा अध्याय वचन 21 मध्ये. Give back to Caesar what belongs to Caesar, give back to God what belongs to God. जे कैसराचं ते कैसराला द्या, जे देवाचं ते देवाला द्या. And this is about total surrendering to God, because we are made in the image of God. We have to surrender our lives, our business, our everything to God. आणि हे आपल्याला शिकवतं की आपलं जे सर्वस्व आहे ते आपण देवाला समर्पित केलं पाहिजे, कारण आपण देवाच्या प्रतिमेमध्ये त्याच्या प्रतिछायेमध्ये बनविलेलो आहोत. म्हणून आपलं सर्वस्व, आपली नोकरी, आपला व्यवसाय, सर्वस्व आपण त्याला समर्पित करावं. Because we know we are made in image of God. We all are made in the image of God. That will improve our relationship with our neighbors, with our church members, and everybody will start putting respect and giving honor to everyone. आणि म्हणून ज्यावेळेस आपण सर्वजण देवाच्या प्रतिमेमध्ये बनविलेले असल्यामुळे आपल्या मग तो शेजारी असेल, आपले मंडळीचे भाऊ आणि बहीण असतील, आपण एकमेकांना त्या प्रकारे बघितलं पाहिजे, एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. Because we know in whatever industry we are working in, back in a business or back in office, those people never know the doctrine of Imago Dei or the doctrine in which humans are made in the image of God. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या कोणत्या ठिकाणामध्ये आपण बाहेर जात असतो त्यांना पवित्र शास्त्राविषयी, जिवंत देवाविषयी ठाऊक नाही आणि त्यांना हे देखील ठाऊक नाही की आपण देवाच्या प्रतिमेमध्ये बनविलेले आहोत. And that's the reason the secular people, the pagan people, they kind of dehumanize other people. They disrespect other people because they don't know that we all are made in the image of God, because we Christians do from the word of God. आपण ख्रिस्ती लोकांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, पण बाहेरील व्यक्तींना हे ठाऊक नाही की आपल्याला देवाच्या प्रतिछायेमध्ये त्याच्या प्रतिमेमध्ये बनविलेलं आहे. म्हणून ते एकमेकांचा अपमान करतात, एकमेकांना सन्मान, एकमेकांना आदर देत नाहीत. So the next slide, please. And yes. So as I'm coming to the close, as I'm coming to the conclusion, Jesus, the greatest philosopher, calls us not to admire his thinking theoretically, but practically following his ways in our lives and applying those techniques in our lives. आणि आता म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, जो मोठा तत्वज्ञानी आहे, त्याची अशी इच्छा आहे, जे सर्व शास्त्रपाठामध्ये लिहिलेलं आहे, फक्त त्याची प्रशंसा करण्याच्या ऐवजी तेवढंच महत्वाचं नाही, पण आपण त्याच्या मार्गाने चाललं पाहिजे आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये लागू केल्या पाहिजेत. He calls all of us, you, me, everyone, every born again believer, to ask questions, to ask critical questions, to beat anybody at offices, at business, in church, to pastors, to elders, everyone, ask questions. आणि तो आपल्या सर्वांना बोलावित आहे आणि तो सगळ्यांना आपल्याला हेच शिकवित आहे, ज्या कोणत्या ठिकाणामध्ये आपण जाऊ, आपण बाहेर जाऊ किंवा आतमध्ये असू, मंडळीमध्ये असू किंवा आपल्या कामामध्ये असू,
जे महत्वाचे गंभीर खोलवर प्रश्न आहेत, तत्वज्ञान ज्यामधून प्रगट होतं ते प्रश्न आपण विचारलेच पाहिजेत. Do remember that question what Jesus asked that paralytic person, do you want to get well? आणि तुम्ही तो प्रश्न आता आठवा जो प्रभू येशू ख्रिस्ताने पंगू मनुष्याला विचारलेला होता, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? The second point again I'm reiterating, we have to practice intellectual humility in terms of humbleness and meekness. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे, तो म्हणजे आपण सर्वांनी आपल्या प्रात्यक्षिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये नम्रपणा आपल्या जीवनामध्ये आणलाच पाहिजे. This was in context to John chapter 9, 39 to 41. आणि आपण पाहतो याचा संदर्भ आपण पाहिला योहान याचं 9 अध्याय वचन 39 ते 41. And third important point is to understand we belong to God. Just as that coin belonged to Caesar, we belong to God. Our everything, whole life belongs to God. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे, जे नाणं कैसराचं होतं कारण त्याच्यावर कैसराचा मुखवटा होता, त्याच प्रकारे आपण देवाच्या प्रतिमेमध्ये बनविलेले आहोत, म्हणून आपण सर्व जे मानव जाती आहोत ते आपण आपल्या प्रभू परमेश्वराचे आहोत. I pray today that may the Lord God, our Heavenly Father, Lord and Savior Jesus Christ, grant each one of you, for me, for my brother, the wisdom, the knowledge, the understanding that comes from the Word of God. आणि आज मी प्रार्थना करतो, परमेश्वराला विनंती करतो, जे सर्व आपण गोष्टी आज शिकलेल्या आहोत, पाहिलेले आहोत, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना त्याद्वारे बुद्धी देव, त्याद्वारे ज्ञान देव, आणि त्याच प्रकारे मी देखील माझे भाऊ त्या ठिकाणामध्ये जे सर्व बसलेले आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये हे वचन कार्य करो. May He give us the humbleness, the meekness, the humility, just as Jesus had, and He questioned others. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस येशू ख्रिस्तामध्ये ही नम्रता भरलेली आहे, सौम्यता भरलेली आहे, आणि तो देखील दुसऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी तेवढ्याच प्रकारे सक्षम आहे. And may the God grant all of us the courage to live just as Jesus lived. आणि ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने जीवन जगलं, आपल्या सर्वांना प्रभू परमेश्वर अशा प्रकारचं ज्ञान, धैर्य आणि धाडस देव की आपण पण अशाच प्रकारचं जीवन जगू. My sincere prayer, may God bless you all with this scripture. आणि माझी प्रामाणिक प्रार्थना हीच आहे, आजच्या पाहिलेल्या शास्त्रपाठाद्वारे परमेश्वर देव प्रत्येकाला आशीर्वादित करो. God bless you. Thank देव you. तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. धन्यवाद.